सरकार मराठा समाजाला आरक्षण देणार नसेल तर मराठ्यांनो सांगलीत विधानसभेला बुक्का करा असं जाहीर आवाहन मनोज जरांगे यांनी केलं आहे। तसेच मराठा समाजाला आरक्षण मिळेपर्यंत हा लढा सुरूच राहील असं देखील मनोज जरांगे यांनी स्पष्ट केले। सांगलीमध्ये मनोज जरांगे यांच्या उपस्थितीमध्ये आरक्षण शांतता रॅली पार पडली। विश्रामबाग चौकापासून राम मंदिर चौकापर्यंत निघालेल्या या रॅलीमध्ये हजारो मराठा बांधव सहभागी झाले होते। एक मराठा लाख मराठा जयघोषानं संपूर्ण सांगली नगरी दुमदुमून गेली होती। राम मंदिर इथल्या चौकात शांतता रॅलीची मनोज जरांगेंच्या जाहीर सभेनं सांगता झाली। राज्य सरकार आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सह छगन भुजबळ यांच्यावर जोरदार निशाणा देखील साधला। तसेच नुकतंच सांगली कोल्हापूरला आलेल्या महापुराचा उल्लेख करत राज्य सरकारने तातडीनं बुडालेल्या शेतीबद्दल शेतकऱ्यांना नुकसान द्यावे, अन्यथा आपण रस्त्यावर उतरू असा इशारा देत अलमट्टीमुळे पूरपरिस्थिती निर्माण होते, त्या अलमट्टीचे मोजमाप घेण्यासाठी नक्कीच जाऊ असं देखील मनोज जरांगे यांनी यावेळी स्पष्ट केलं। आरक्षण देईल ना, आणि सगळ्या जाती धर्माचे प्रश्न सोडू जर आपल्या लोकांचं आलं नशिबाने तर सगळ्या जाती धर्माचे प्रश्न सोडायची जबाबदारी मराठ्यांची। आणि सगळ्यांनाच वाटतं, आता दलित बांधवांना वाटतंय, धनगर बांधवांना वाटतंय, मुस्लिम बांधवांना वाटतंय, 12 बलुतेदारांना वाटतंय गरीबाची सत्ता येणार आहे आणि आपल्याला न्याय मिळणार आहे। हे सगळ्या गोरगरिबांना आता वाटायला लागले। मुसलमानाचं तर आपल्या पुढचे येते सध्या। मी नुसतं म्हणलो नाही मध्ये पाडा, मी नुसतं म्हणलं पाडा तुम्हाला ज्याला पाडा, ते बी म्हणले पाडू, मला म्हणायचं जरांगे पाटील पाडू, म्हणलं पाडू तर पाडू, चलून त्या पाडा पाड्या नुसत्या। आता जर ते ऐकतच नसलं तर आपला काय पर्याय, आपल्याला दुसरा पर्यायच नाही। हे बघा, माझी तुम्हाला जाता जाता शेवटची पुन्हा एक विनंती, जागे राहा। आरक्षण घेतल्याशिवाय पर्याय नाही। आपल्या डोळ्यात देखता आपण आपल्या लेकराचं आयुष्य झालेलं उघड्या डोळ्यांनी नाही बघू शकत। आपण क्षेत्रीय मराठीत एकदा मैदानात उतरलोत ना, मागे सरकायचं नाही। कारण मी आज 11 साडे 11 महिने झाले सलग आंदोलन सुरू आहे, मागे सरकवलं नाही। कारण क्षेत्रीयाचा धर्मच आहे, मैदानात उतरायचं नाही। आणि एकदा जर मैदानात उतरलं तर एकदम मरण पत्करून माघारी यायचं नसता, माघारी फिरताना विजयाचा टिळा लावण्याचं, याला क्षेत्रीय मराठी। आता ही लढाई जिंकायची, एकाच एक जागे करा। आणि आजूबाजूला बघा कोणत्या पक्षाचा नाही, त्याला आणखीन पक्षावरच प्रेम आहे का हेही लक्ष असू दे। आपल्या रॅल्यात कोणत्या पक्षाचा येत नाही त्याच्यावर लक्ष ठेवा, कारण त्याचा आमदार पुढे पाडायला आपल्याला सोपं जाईल। दुसरं, कोणत्या आमदारांना आणि मंत्र्यांनी जर फोन करून दबाव आणला जाऊ नका तर त्याचं नाव मला सांगा। रॅलीला जाऊ नका म्हणणारा आमदार आणि मंत्री जर दबाव आणत असला त्याचं मला नाव सांगा, त्याचा कार्यक्रमच लावतो, त्याला निवडून येऊन देत नाही कवाच। वेळ आली तर तिथं उमेदवार द्यायचा नाही, पण त्याला पाडायचं, कारण पुढच्याची जिरविल्याशिवाय आपल्या मराठ्यांच्या लेकराचं कल्याण होणार नाही। आता मात्र एकजूट राहा। आणि तुम्ही कार्यक्रमाचा वेळ बी चेंज केला राहो, मला मिळत लागून त्यांना तुम्ही काय केलं? सगळ्या राज्यात 12 वाजता रॅल्यात दुपार, तुमचा 5चा टाइम, मी पागलच झालो, मला काही सुचना, आणि 12लाच येऊन थांबलो। तुम्ही दिला 5चा टाइम, त्यामुळे आम्हाला काही करता आलं। आणि इतक्या उशिराचा वेळ ठेवल्यावर गावाकडे जायचं कधी आपल्या बांधवाला, त्यामुळे तीही जम्पलिंग झाली। म्हणजे लोकांना 12 वाजता यावं का 5 वाजता यावं हेही कळालं नाही। पण तुमच्या निष्ठेपुढं सलाम आहे, खरंच निष्ठेपुढं सलाम आहे। बरं, पावसात तुम्ही मुसळधार पावसात उभा होता। मी आज सांगली नगरीतून सरकारला, मुख्यमंत्र्यांना आवाहन करतो की या सांगलीत आणि कोल्हापूरमध्ये पुरानं थैमान घातले, इथल्या शेतकऱ्याचं झालेलं नुकसान तातडीनं द्या, नसता आम्हाला रस्त्यावर उतरावं लागणार। कारण यांचे होते नव्हते ते पैसे यांनी शेतात लावले, आणि त्या शेतावरून सगळं पाणी फिरले, तर शेतकऱ्यांना सुचायना काय करावं। हातचं पिकही गेलं आणि सगळा पैसाही गेला। त्यांचे आंदोलन करण्याची वाट सरकारनं बघू नका, तातडीनं त्यांची नुकसान भरपाई द्या। आणि सांगलीकरांना आणि कोल्हापूरकरांना सांगतो, ते कोणचे मलमपट्टी का काय धरण आहे त्याच्याकडे बघा रे एकदा, सगळ्या गोष्टी मलमपट्टी का मलमपट्टी काय पाणी पे देते, भजी दे आपल्या लोकांची।
एवढं आंदोलन संपू द्यात, चला रे त्याच्याकडे जाऊ आपण, ते कोणी आला पट्टीवाला आपलं धरण तिकडे खाली घे म्हणा, दर्शक बेताड पली आमच्या डोक्याला ताण नको ठेवते, उठण्याचा म्हणा तो बेताड तिकडे खाली नाही तर मग ना आम्ही इकडे अलीकडे बेताडा टाकीत असतो त्या मोठ्याने कोंडेव पाणी तिकडं. त्याला एकदा चला रे सगळे जण आंदोलन संपू दे, मी बी येतो. त्याच्या हातात माझा त्या रोग आला का आणि त्याला एक पाणी साठायचं तुकडे तिकडे साठ हिरी खांदून ठेवून म्हणा तिकडे दिले. आमच्या इकडे सोडून सगळे इकडे जाणार मारायला लागले तर आमचे सगळे माणसाला काही सुचाना. घरात पाणी गेले 40-40 फूट आहे ना, ती काळ काढायला कोणी येईन का, आज येईन का म्हणा तिकडे धरण बांधणाराचा. उघड डोक्याला ताण देते जे आपल्या महाराष्ट्रात एक तर आपले पाहिजे ती आरक्षण नाही. शेतातले पीक आले तिकडे जळून चालले, ते विदर्भात मराठी आत्महत्या करायला लागले. मराठवाड्यात तीच परिस्थिती, खानदेशात तीच परिस्थिती, कोकण पश्चिम महाराष्ट्रात तीच परिस्थिती. पीक याय ना, पीक आलं तर त्याला भाव नाही आणि सत्ता चाली दे. ते आलमपट्टी का फलपट्टी काय आहे ती मला नाव सांगा तिचं. त्या पट्टीकडे बघायचं एकदा बरं का, मोजमापच करायचंय तिचं आपल्याला. आपले लोक आपल्याला सुखी करायचे असलेत ना, निर्भीड व्हायला लागतं, मर्दासारखं रडायला लागतं. एकदा त्या फलमपट्टी का कोणी गलमपट्टी